महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या या खानवडी जन्मगावी वर्षभर होणाऱ्या ह्या निमित्तानं जे कार्यक्रम आहेत त्याचं उद्घाटन एक चांगली शाळा निर्माण करून त्याचं ही सुरुवात आपण करत आहोत आणि त्यासाठी ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार, आमचे सहकारी चंद्रकांतदादा पाटील, दादाजी भुसे, असूल सावे, दत्ता भरणे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार गोरे, आदिती ठाकरे, अदिती तटकरे, योगेश कदम, सुप्रियाताई सुळे खासदार, योगेश टिळेकर, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, वीरधर जगदाळे, विवेक वळसे पाटील, पीचे सर्व सभासद, विभागीय आयुक्त पुरकुंडवार, अमित सैनी, प्रताप सिंग, जितेंद्र डुडी, गजानन पाटील आणि विशेषतः खानवडी ग्रामपंचायत आणि त्यांचे सर्व इथले रहिवासी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, 11 तारीख आणि 200 वर्षापूर्वी एका महात्माचा जन्म जो आहे हे आपल्या गावात झाला. खरं तर मी त्याचं पहिलं जे आहे या कार्यक्रमाचं श्रेय मी या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांना देतोय. कारण मोदी साहेबांनी काही महिन्यापूर्वीच जाहीर केलं की आम्ही देशभर महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विशताब्दी साजरी करणार आहोत. हे मोदी साहेबांनी जाहीर केलं, प्रधानमंत्र्यांनी. हे विशेष आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कार्यक्रम साजरे केले जातात. लोकसभेमध्ये त्याच्या प्रांगणामध्ये असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री मोदी साहेब, राष्ट्रपतीजी, अनेक सगळे मंत्री, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सगळे जे आहेत आज एकत्र जमून त्यांनी महात्मा फुले यांना श्रद्धांजली अर्पण केली. एक लक्षात घ्या, महात्मा फुले ही त्यांना सरकारनं दिलेली पदवी नाही. महात्मा ही पदवी ज्योतिरावांना जनतेनं दिलेली आहे, त्यांच्या कामाचा आवाका आणि महत्त्व ओळखून. आता या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भात बरंच लेखन झालं, बरीच पुस्तकं लिहिली गेली, चरित्र लिहिली गेली. प्रमुख म्हणजे पंढरीनाथ सीताराम पाटील, धनंजय कीर, तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, प्राध्यापक अंबा सरदार, भाल भोळे, प्राध्यापक यदी फडके, प्राध्यापक मागो माळी, बाग पवार, गजमल माळी यांची अनेक यांनी चरित्र लिहिली, पुस्तकं लिहिली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भात. पण मुख्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची जन्मतारीखच ह्या पुस्तकांमध्ये नव्हती. आणि मग आज आपल्यामध्ये नसलेल्या हरी नरके यांनी ध्यास घेतला की जन्मतारीख कुठली आहे. त्यांनी सगळी पुस्तकं जी आहेत पाहिली, पण जन्मतारीख काही सापडेला तयार नाही. 1827 हे जन्मवर्ष हे माहीत आहे, पण तारीख कुठली.
28 नोव्हेंबर 1890ला त्यांचं निधन झालं. त्यामुळे पुण्यतिथी आपण साजरी करतो. पण जन्मतिथी कुठली? आणि मग यासाठी ज्या वेळेला त्यांनी शोध सुरू केला, महात्मा फुले यांची बदनामी एक सत्य शोधन हे पुस्तक जे आहे 1889 मध्ये हरी नरके यांचं जाहीर झालं. पु ल देशपांडे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं आणि सत्यशोधक कमलाताई विचारे यांच्याशी हरिभाऊचा परिचय झाला. आणि हे थोर सत्यशोधक केशवराव विचारे गुरुजी यांच्या त्या सुनबाई. केशवराव सत्यशोधक समाजाचे महाअध्यक्ष होते. त्यांच्याकडे दुर्मिळ पुस्तकांचा मोठा साठा होता. हे सगळी जी आहेत पुस्तकं जी आहेत हरिभाऊंनी पालथी घातली आणि नंतर जे आहे 1891 साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं महात्मा फुले यांचे अमर जीवन हे पहिलं चरित्र जे आहे त्यांना मिळालं. आणि हे चरित्र कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे पंजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेलं होतं. ज्योतिरावांचे ते निकटचे मित्र. आणि त्यांच्या त्या पुस्तकामध्ये जे आहे हे 11 एप्रिल 1827 ही नेमकी जन्मतिथी सापडली. आणि ही जन्मतिथी सापडली म्हणूनच आज मी सुरुवातीला मोदी साहेबांचा जो उल्लेख केला तर ही जन्मतिथी आठवणीत ठेवून त्यांनी अगोदरच संपूर्ण देशाला जागृत केलं की 200वी जन्मशताब्दी महात्मा ज्योतिराव फुले यांची येते आहे आणि भारत सरकार ती साजरी करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी मीटिंग्स घेतल्या, कार्यक्रम आखले. वर्षभर काय काय करायचं आहे त्याची जंत्री तयार झालेली आहे. सुरुवात कुठून करायची? आणि मग असं ठरलं की एक अतिशय सुंदर शाळा इथं निर्माण झाली. स्वर्गीय अजितदादांनी सुद्धा खूप त्याला सहकार्य केलेलं. कारण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं महत्वाचं कार्यच हे होतं की सर्व बहुजन वर्गाला एकत्रित आणून शिक्षित करणं. आणि म्हणून शिक्षणाची शाळा जी अतिशय उत्तम निर्माण झालेली आहे त्यासाठी अनेक कंपन्यांनी मदत केलेली आहे. अनेकांचे हात लागले, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि म्हणून आता जिल्हा परिषद सीबीएसई शाळा पुढे नेत आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर आता खानवडी जे आहे हे सामाजिक परिवर्तनाचं एक केंद्र झालेलं आहे. मी अधिक जास्त आपला वेळ घेणार नाही. महात्मा ज्योतिराव फुले हे खऱ्या अर्थानं म्हणजे स्वतः ते बिल्डर होतेच, उद्योगपती होतेच. एका वर्षी तर टाटापेक्षाही त्यांचं पुणे कमर्शियल कंपनी जी होती त्याचं बॅलन्स शीट टाटापेक्षा मोठं होतं. पण ते खऱ्या अर्थाने नेशन बिल्डर होते. अनेक या पुणे शहरातल्या आणि मुंबई शहरातल्या जुन्या वास्तू त्यांनी तयार केल्या, त्यांच्या शिष्यांनी निर्माण केलेल्या आज आपण पाहतो. पण मिळालेला सगळा पैसा जो आहे हा ज्योतिराव फुल्यांनी जे आहे पूर्ण सगळ्याच्या सगळा समाजासाठी आणि गरिबासाठी खर्च केला. शेवटपर्यंत लिहित राहिले. अर्धांग वायू झाला उजव्या बाजूला तर डाव्या हाताने लिहायला शिकले. आणि डाव्या हाताने सुद्धा त्यांनी ते जे आहे सत्यशोधक जे त्याचं जे आहे सगळे नियम वगैरे जे आहेत निर्माण केले. येरवड्याचा पूल, कात्रजचा बोगदा, खडकवासला धरण, त्याचा कालवा
अनेक गोष्टी त्यांनी ते निर्माण केल्या. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल, परळचे रेल्वे वर्कशॉप, अनेक कापड गिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास वाडा, सोलापूरचे लक्ष्मी विष्णू मिल वगैरे अनेक कामं जे आहेत महात्मा फुले आणि त्यांचे चळवळीतले अनेक जे कार्यकर्ते होते त्यांनी निर्माण केले. मला एक सांगायचं होतं की महात्मा ज्योतिराव फुले हे ब्राह्मण विरोधी होते असा प्रचार अनेकांनी जे आहे केला. पण आपण लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुले हे ब्राह्मण विरोधी नव्हते. त्यांची जी मित्रमंडळी होती या कामामध्ये ज्यांना सहकार्य, भिडेवाडा आपण ज्यांना म्हणतो, भिडे, ते स्वतः ब्राह्मण होते. नंतर इतर जे मित्र होते त्यांना सहकार्य करणारे ते भांडारकर, सदाशिव गोवंडे, वाळवेकर, जोशी, केशवराव भवाळकर, सखाराम परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, तुकाराम पडवळ, दादोबा तरखडकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, हरिरावजी चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी. मला सांगा, महात्मा फुल्यांना आपण ब्राह्मण विरोधी कसं म्हणू शकतो? ज्योतिरावांनी जे आहे जे बाल हत्या प्रतिबंधक गृह निर्माण केलं, तिथे एका ब्राह्मणाच्या मुलीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि या आपल्या मृत्यूपत्रामध्ये सर्व संपत्ती त्याला दिली. पण खरं सांगायचं म्हणजे सगळा पैसा जो आहे समाजासाठी दिला गेला. सावित्रीबाई फुल्यांनी सुद्धा तेच केलं. सावित्रीबाई फुल्यांचा मृत्यू सुद्धा प्लेगच्या रोग्यांची सेवा करता करता झाला. आणि पुढे जे आपण पाहतो आहोत, डॉक्टर यशवंत दत्तक मुलगा, तोही त्याचंही निधन होतं. आणि त्याची पत्नी महात्मा ज्योतिराव फुल्यांची पुस्तकं जी आहेत विकून त्यांची उपजीविका त्यांची चालली. आणि पुढे पुढे असं झालं की ते गेल्यानंतर त्यांना न्यायला सुद्धा कोणी नव्हतं. त्यांच्या त्या सुनेला म्युन्सिपाल्टीची गाडी येऊन ते घेऊन गेले. ज्या माणसानं एवढ्या मोठ्या इमारती तयार, एवढं मोठं काम केलं, त्याने आपला सगळा पैसा हा समाजासाठी खर्च करून टाकला. हे खरं आहे. पुढे सत्यशोधक समाजाची सूत्र जेव्हा काही लोकांच्या हातात गेली, त्यावेळेला त्यांनी मात्र जे आहे ब्राह्मणेतर असा वाद सुरू केला. आणि लोकांचा असा समज झाला की महात्मा ज्योतिराव फुले हे सर्व ब्राह्मणांच्या विरुद्ध होते. नाही, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे ब्राह्मण विरोधी नव्हते, ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध होते, अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते. समाजामध्ये एकजूट झाली पाहिजे. त्यांनी म्हटलेलंच आहे, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटासी बंधुपरी. ते ख्रिश्चन असतील, मोहम्मद असतील, मांग असतील, ब्राह्मण असतील, धरावे पोटासी बंधुपरी. सगळ्यांना बरोबर घेऊन समाजाला पुढे न्यायचं होतं, शिक्षण द्यायचं होतं. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी हे सगळं काम केलं. म्हणून आज देश त्यांची आठवण करतो आहे. राष्ट्रपती त्यांना फुलं चढवत आहेत. मोदी साहेबांनी जाहीर केलं द्विशताब्दी वर्ष साजरं करायचं. आणि महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये पुढाकार घेतला आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी. एक लक्षात घ्या, आपल्याला केवळ हा आजचाच एक दिवस नाही, वर्षभर हे काम सुरू ठेवायचं आहे. पण फडणवीस साहेब महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांना खरी श्रद्धांजली जी आहे
ही मोदी साहेब आणि लोकसभेत जी वाहिली जाणार आहे ती महिलांना आरक्षण देऊन लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ते जे पाऊल त्यांनी उचललेलं आहे ती खरी जी आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना खरी श्रद्धांजली आहे. कारण महिलांचं सुद्धा सक्षमीकरण झालं पाहिजे तर त्यांना शिक्षित तर करायला पाहिजे पण राजकारणामध्ये सत्तेमध्ये सुद्धा त्यांना आणलं पाहिजे. या हेतूनं जे आहे आज आरक्षणाचा डाव मांडलेला आहे आणि माझी खात्री आहे सगळे मिळून ते मंजूर होणार आहे. मी त्या दिवशी तर सांगितलं हळूहळू बदल खूप होता. दुर्दैवानं अजितदादा गेले पण योगायोगानं एक आमची महिला भगिनी जी आहे पहिल्यांदा जी आहे उपमुख्यमंत्री झाली या महाराष्ट्र राज्याची. मुंबई सारख्या महानगरपालिकेमध्ये एक आमची भगिनी जी आहे ही म्युनिसिपल कमिशनर झाली. अशा अनेक ठिकाणी ज्या आहेत आमच्या भगिनी आज पुढे यायला लागलेल्या आहेत, उत्तम काम करायला लागलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांना आणखी पुढे चाल देण्यासाठी आणखी प्रगती करण्यासाठी जी पावलं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं उचलली जात आहेत खरोखर त्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. मी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.